पहिला चेंडू आपण बघता 20 यावेळेला चौकार येतोय. दुसरा चेंडू आहे आणि 4 ने आपण बघता मयूर खातं उघडतोय. मयूर एक अतिशय चांगला फलंदाज आहे या संघातील. एक शॉट आहे, 1 बाउन्स, वॉर्निंग दिली जाते. तर भावेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला मयूर, नो स्ट्राईकला आपण पाहू फलंदाज पाहू शकता प्रेम. दुसऱ्या फेरीला दुसरा सामना बॅकपोर्ट जातोय, स्क्वेअर कट करतो, चांगला ड्राईव्ह होता यावेळेला, चांगला फटका बघायला मिळाला. पण तेवढं चांगलं क्षेत्रक्षण तरी या सर्कलमध्ये कौतुक करेल आपण तर मनोजचं. तसं काय आपण काय आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. मोठी दिशा विपक्ष जर्मन दातिवलीमध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता भावेशला, आपण पाहू शकता भावेश दळवीला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग मिड ऑन, एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता यावेळेला. मिड विकेटला ऑफ साईडला थर्डमॅन पॉईंट कव्हर आणि एक लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता भावेश. चेंडू यावेळेला बोटी एज, फलंदाज बाद होतोय, सुरेख गोलंदाजी, पहिलं यश मिळते यावेळेला भावेशला. तर पहिला गडी बाद होते 5 या धावसंख्येवरती प्रेमच्या स्वरूपात. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण बघतो 3ऱ्या क्रमांकावरती प्रतीक येतोय. तर प्रतीक पाहायचं कशा प्रकारे त्या फलंदाजी करतोय. स्ट्राईकला आपण पाहू शकता मयूरला, आपण पाहू शकता मयूर एक अतिशय चांगला फलंदाज आहे. 5 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता मनोज गुप्ता सर आणि सानू कुरोशी, मॅन फ्रॉम मुंब्रा, 2 मुंब्राचे ऑफिशियल, आणि त्यांच्या सोबतीला आपण बघतोय सुभाष पाटील, मॅन फ्रॉम संदप. भावेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू खूप चांगला होता यावेळेला, वेगाने प्रेस केला यावेळेला चेंडू आपण बघितलं तर यावेळेला शरीराचा वेध घेतोय. डॉट चेंडूची स्थानामध्ये सुरेख गोलंदाजी केली जाते भावेशच्या माध्यमातून. अतिशय चांगला गोलंदाज आहे, वेग जितका तितकाच चांगला टप्पा देखील फेकतो आणि बीट करतो पहिल्या चेंडूवरती यावेळेला प्रतीकला. पुढे तर भावेश दळवी गोलंदाजी मार्कवर P1 मधलं षटक हतळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी, चौकार आल्यानंतर बघा किती चांगला कमबॅक केलंय भावेश. तो प्रतीक राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय, फुटाच होता, व्यवस्थित मिडल होत नाही, ड्राईव्ह करायचं होतं यावेळेला. चेंडू जातोय पॉईंटला, जोपर्यंत चेंडू फीड एक धावी ते कंप्लीट करत नाहीये, कारण का आपण ते मानस होतं पण धाडस होतं आणि पहिलं षटक संपतं यावेळेला. 5 धावा आल्या. तर कुणाल सर बघितलं तर चौकार येऊन सुद्धा फक्त आणि फक्त 5 धावा आणि एक विकेट देखील मिळवलंय. भावेश अतिशय चांगला गोलंदाज आहे, अंडर 90चा खेळाडू आणि आपल्या संघ नायकाच्या आणि खेळाडूंच्या आपण इथं शाबासकी मिळवतोय. तर पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर दात्री संघाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज येतोय आता P2 मध्ये आपण पाहू शकता. भरपूर ऑप्शन आहेत या संघाकडे. चला विशाल जरा लवकर क्षेत्रक्षण सजवा. मनोज म्हात्रे येते गोलंदाजी मार्कवर, एक अनुभवी असा खेळाडू या संघातील. ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता यावेळेला. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग क्षेत्रक्षण, बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रक्षण आपण वैदिश लॉंगर क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. तडमॅन कली पॉईंट लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर लाईक क्षेत्रक्षण डीप मध्ये आपण पाहू शकता. धावसंख्या धापल कधी आपण पाहू शकता एक गडी बाद. 5 अशी धावसंख्या मोठी देसाई संघाची प्रथम फलंदाजी करताना टॉस जिंकला जर्मन दात्री संघाने आणि क्षेत्रक्षण करायचा निर्णय घेतला. तर मनोज गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेतो. P2 मधलं षटक हातळतो यावेळेला. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता मयूरला. चेंडू खूप चांगला होता, बॉलर बॅक टू ड्राईव्ह. यावेळेला संधी आहे धावबाची आणि बघा यावेळेला अक्षय चुकी करतो, चेंडू गॅदर करत नाहीये. विशालने खूप चांगलं बॅकिंग दिलं होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती प्रत्येकाला आपण म्हणतो जीवदान मिळतं यावेळेला, कारण की नामी संधी तयार झाली निर्माण झाली होती यावेळेला प्रत्येकाला बाद करण्याची. मनोज पुढे गोलंदाजी मार्कवर खाडीगाव एन कडून राईट आर्म ओव्हर द कडे मार करतोय. डीप मध्ये आपण थर्ड मॅनला आपण निवृत्तीला पाहू शकता. हा चेंडू यावेळेला ड्राप केलाय, हवेतून खेळण्यात यावेळेला
डीप मधनं क्षेत्ररक्षक आला तर पण चेंडू वेगाने यावेळेला सीमारेषा गाठतोय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. फटका खूप चांगला होता. डीपला क्षेत्ररक्षक त्याला बीट करून चेंडू जातोय सीमा पार. धावसंख्या धावफलकाती 9 धावा. मोठी दिशे संघाची. मनोज तो मयूर यावेळेला स्टेप आउट झालाय. चांगला चेंडू तो खोदून काढला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती ते सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. आपण म्हणजे तर दातील संघाच्या माध्यमातून दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि दुसऱ्या फेरीत मत दाखल झाले आहेत. 2 सामने जिंकून पुढे सरकला. आपण इथे कौदे घेसर संघ गोरख मंगरूळकर कंपनी. मनोज पुढे इथं गोलंदाजी मार्कवर उर्दकडे मार्क होतो. चेंडू यावेळेला वाईड यॉर्कर फेकला होता. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. डॉट चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. जर्मन दातील संघाच्या माध्यमातून मनोज अतिशय चांगली गोलंदाजी करतो. भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि अनुभव पणाला लावतोय. मयूर सारख्या आक्रमक फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम केलं जात आहे. पुढे मनोज गोलंदाजी मार्कवर काडीगाव एंडकडून राईट आर्म उर्देकडनं मारा करतोय. आपला पण आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. हा चेंडू सुरेख ड्राईव्ह बघायला मिळेल. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. कारण मिड आपला क्षेत्ररक्षक त्याच्या बाजूने चेंडू निघून जातो. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला दुहेरी अंकामध्ये 10 धावा. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. मोठी दिशेत संघ प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेकी परास्त झाल्यानंतर स्ट्राईक केलं तर प्रतीक ज्याला एक जीवदान देखील मिळालं पाहिजे. प्रतीक आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. मनोज दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म उर्दकडनं मारा करतोय. हा चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला हवेतून खेळल्या होते. यावेळेला 2 क्षेत्राच्या गॅपमधनं आउटफील्ड पास आहे. पण चेंडू जातो का यावेळेला क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला आणि यश देखील मिळालंय. 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीत. या षटकात मनोजच्या धावा आल्यात. तुमचे गुणलेखक मला सांगतायत धर्म 8 धावा आल्यात. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 13 धावा आल्यात. चांगली सुरुवात केली आपण दातील संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या माध्यमातून भावेशने देखील चांगली गोलंदाजी केली. मनोजने देखील आपण चांगली गोलंदाजी केली आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका. एकत्र येऊ नका. सातत्याने आम्ही सूचना करतोय. तर पुणे त्या गोलंदाजी मार्कवर येतोय. ज्याने पहिलं षटक खूप चांगलं फेकलं होतं. भावेश दळवी अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. अंडर 90चा खेळाडू. काल देखील काय परफॉर्मन्स दिला. देसाईच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणच्या मैदानावर. स्ट्रायकेला प्रतीक आहे. प्रतीकला आपण पाहू शकता. यावेळेला ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंट 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षण. अजून ऑन साईडला हुक केला. यावेळेला व्यवस्थित चेंडू मिडल झाला नव्हता. क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. प्रतीक बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज कॅप्टन येतोय. ज्यावेळेला जितेश येतोय. जितेश पाटील चांगली इनिंग खेळावी लागणार आहे. संघ थोडासा अडचणीत आहे यावेळेला. का जितेशकडे गुणवत्ता ताकद क्षमता आहे. गुणवत्ता ठासून भरलेली आहे. गुणवत्तेला न्याय द्यावे लागणार आहे. पण गोलंदाजांचं मी कौतुक करेल. काय गोलंदाजी केली जाते. आपण इथं दात्री संघाच्या माध्यमातून भावेशचं कौतुक करेल. दुसऱ्या स्पेलमध्ये आला आणि विकेट देखील मिळवलंय. स्ट्रायकेला आपण पाहू शकता मयूर आणि जितेशची जोडी आता मात्र महत्त्वपूर्ण जोडी मैदानात आहे. भावेश गोलंदाजी मार्कवर आमच्या समर्जक कक्षा एंडकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला पुलकाराचा आता व्यवस्थित चेंडू मिडल होत नाही. चेंडू तर कार्पेटच्या मिड विकेटला. सुरेख क्षेत्ररक्षण रोहित नाईक येतोय. चेंडूला उचलतोय. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तसं काय धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 2 गडी बाद 14 धावसंख्या आपण पाहू शकता. 3रं षटक प्रगती पथावर आहे. थोडंसं आपण इथं बातचीत केली जाते. जितेश बरोबर मयूर देखील बातचीत करतायत. कारण इथून या 2 फलंदाजांना चांगली भागीदारी करावी लागणार आहे आणि धावांचा वेग देखील वाढवावा लागणार आहे. कारण 50+ धावा कराव्या लागणार आहेत. जर्मन दातुरी संघाची फलंदाजी खूप चांगली आहे. यंगस्टार भरपूर आहेत या संघामध्ये. भावेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला जितेश. चेंडू यावेळेला ऑन द टोस खेळायचा व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू जातोय कव्हर पॉईंट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षण डीपमधनं आलाय. 2 धावा इथे कंप्लीट होते का पाहायचं आहेत आणि विशाल थोडासा नाराज होतं यावेळेला. विशालामध्ये चेंडू
आपलं बघितलं वेगाने येणं फार गरजेचं होतं. फेकी अचूक येत नाही. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. मोठे देश संघाची 2 गडी बाद 16. जितेश पाटील एक चांगला आपण म्हणतो फलंदाज आहे. कॅप्टन इनिंग खेळावी लागणार आहे. भावेशचं मी कौतुक करेल. काय गोलंदाजी करतोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. भावेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतोय. हा चेंडू यॉर्क लाईनचा बॅटन चेंडू फेकला होता. खोदून काढला. या वेळेला चांगलं क्षेत्र शोधत जयाचं एकच धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकार ते आपण पाहू शकता. या वेळेला 17 धावा. सुरेख गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण जनमन दात्री संघाच्या माध्यमातून बघायला मिळतंय. तर गोलंदाजाला साथ लाभलीच पाहिजे ती म्हणजे क्षेत्ररक्षणाची सदस्य आणि तो क्षेत्ररक्षण बघायला मिळणं. पुढे त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. भावेश मयूर सलामीचा फलंदाज राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साईड ऑफ करायचा होता. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू नो मॅन लॅन्समध्ये पडतो. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय मिडलवरनं रोहित नाईकचं कौतुक करेल बघा. जयेशला सांगतो की तुझा कॉल नव्हता, हा माझा कॉल होता. मी येतोय चेंडूवरती आणि एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकात 18 धावा. सुरेख गोलंदाजी. एक चौकार वगळता आपण अतिशय चांगली गोलंदाजी. संघर्ष करावा लागतोय धावांसाठी मोठी देशाच्या या 2 फलंदाजांना. भावेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला जितेश पाटील कॅप्टन. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला. चेंडू जातो या मिडविकेट रिजनमध्ये. रोहित नाईक येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण दाखवतोय. कौतुक करावं तेवढं कमी रोहित नाईकचं. किती वेगाने येतो आणि तेवढ्याच वेगाने चेंडूला उचलतोय. फेकी करतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. मोठी देश संघाची 2 गडी बाद 19 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. रिंग्स ट्रॉली देखील मैदानात येते. स्पर्धा आपण पाहता एक अतिशय चांगली स्पर्धा. गावदे क्रिकेट संघ खार्डी गाव आयोजित आपण खार्डी चषक 2021चे पर्व. चला उंबारली सगळे संघनायक आणि बांबाली सगळे संघनायक टॉससाठी या. बांबाली आणि उंबारली 2 बलाढ्य संघांमध्ये सामना आपण पाहणार आहोत. तर जलपान केलं जातं खेळाडूंच्या माध्यमातून. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. व्यासपीठ देखील भरपूर असं मोठं आणि व्यासपीठावर देखील भरपूर मान्यवर आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. जे प्रेक्षक इथे आम्हाला ज्या जॉईन झाले आहेत या मैदानावर त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले आहेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. तर या स्पर्धेमध्ये आज आम्हाला एक दिवस समालोचन करण्याची संधी दिली आहे. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 19 2 गडी बाद. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 जितेश पाटील आणि मयूर ही जोडी आता मैदानात कशा प्रकारे खेळ करते. तर गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता. या वेळेला गोलंदाज येतोय देवेंद्र पाटील. अतिशय चांगला गोलंदाज पण आता चांगली गोलंदाजी करतो का पाहायचंय. पण साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षण वडी लॉंगरला आपण डीप मध्ये पाहू शकता. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला देवेंद्र स्विच हिट केला. यावेळेला सुरेख टायमिंग 1 बाउंड. चेंडू सीमा पार चौकार. हवा येणं फार महत्त्वाचं आहे. स्वागत केलं जणू काय देवेंद्रचा चौकाराने. पॉईंटचा क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर सीमेरेषेवर तैनात केलं जातोय. विनीतला देवेंद्र राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. अच्छा ऑन साईडला पूल करायचा होता. यष्टीरक्षक बीट होतोय. या बेलला फाईन लेग दरम्यानच्या मधनं चेंडू जातोय. याला सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. 2 चौकार आहेत. चौकार आले कसे महत्वाचे नाहीयेत. येणं फार गरजेचं आहे. संतोष सर धावा येणं फार गरजेचं आहे. TVS अपाचे आपण पाहू शकता गाडी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला त्यांच्या बाजूने चेंडू येतोय. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख कमबॅक.
या स्पर्धेत आपण पाहिले तर दरवर्षीप्रमाणे वेगवेगळी गाडी आपण पाहिले तर बाईक असते आणि अपाची न्यू मॉडेलची अपाची आपण पाहू शकता. टीव्हीएस अपाची. देवेंद्र तू जितेश. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. थोडासा संत गतीने चेंडू टाकला होता. 2 चौकारांचं उत्तर बघा किती चांगल्या प्रकारे 2 चेंडू डॉट फेकतोय. धावसंख्या धावफल कधी मोठी दिसते. संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 2 गडी बाद 27 धावा आपण पाहू शकता. पुढे गोलंदाजी मार्क देवेंद्र पाटील. राईट आर्म ओरदकडे मारा करतो. वैयक्तिक पहिलं संघात 4थं षटक घेऊन आला. स्ट्रायकरला जितेशला आपण पाहू शकता. ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्राच्या गॅप मधनं चेंडू जातो. यावेळेला पंचांचा इशारा काय तो पाहिजे. चौकार. देवेंद्र तू जितेश. हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय. ताकद प्रचंड आहे. चेंडू जातो यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार. षटकार. थोडासा शॉर्ट अँड वाईड चेंडू आणि किती जबरदस्त प्रहार केला बघा कुणाल सर. अप्रतिम टायमिंग यासाठी जाणला जातो. या षटकात धावा आल्या आहेत. तब्बल 18 धावा आल्यात. मागडे षटक फेकलंय देवेंद्रने. संख्या 10 फल कधी आपण पाहू 37 धावा 2 गडी बाद. आता इथून चांगला आपण 50+ धावा झाल्या तर आपण म्हणजे तर मोठी देश संघाची देखील गोलंदाजी खूप चांगली आहे. अक्षय म्हात्रे येतो गोलंदाजी मार्कवर. स्पीड आक्रमण आपण पाहू शकता. अंतिम षटक. स्ट्रायकेनला मयूर आता पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. मयूरकडे देखील भरपूर स्ट्रोक आहेत. मोठे फटके मारतो. पण आता मात्र पाहिजे कशा प्रकारे या शेवटच्या षटकात फलंदाजी करतो. श्लॉगरच्या हाणामारीच्या षटकामध्ये हे 2 फलंदाज किती धावा करतात पाहिजे. एका षटकात 18 आल्या आहेत. अजून आता शेवटच्या षटकात किती धावा येतात तर 50+ धावा चांगल्या असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर अक्षय येतोय म्हणजे समोरच्या कक्षांकडून. हा चेंडू यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू जातो कार्पेटच्या माध्यमातून. वडील लॉंगर क्षेत्ररक्षक येतो यावेळेला चेंडूला फीड करतोय. 10 मिनिटे. जितेशला स्ट्राईक धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता 38 धावा आपण पाहू शकता. पुढे अक्षय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला जितेश पाटील कॅप्टन इनिंग खेळतोय. फुल टॉस आहे यावेळेला. किंवा विकेट सुरेख टायमिंग. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार. षटकार. सुरेख फलंदाजी आपण पहिले तर करतो यावेळेला जितेश. मी मगाशी म्हणतो जितेश पाटील कॅप्टन आहे. कॅप्टन इनिंग खेळतोय. दोन्ही बाजू आपण तर दोन्ही गोलंदाज हल्ला चढवला जातोय. 44 धावा झाल्या तिथून. चला बॉल द्यायचा लवकर. चव्वेचाळीस धावा झाल्यात. काय फलंदाजी करतो बघा जितेश पाटील. कॅप्टन इनिंग खेळतोय. 10 चेंडू 28 धावा ची खेळी करतोय. जितेशची जर फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या जरूर झाल्यात पाहिजे जितेशसाठी. काय फलंदाजी करतो. एक टाइम वेळे आपण बघितलं संघ थोडासा अडचणीत होता पण तिथून मात्र संघाला सुखरूप बाहेर काढतोय. का इथून आता 50+ पेक्षा जास्त धावा होतील. दिनेश पाटील यांचे सुपुत्र चहाचा आनंद घेतात दुपारच्या सत्रामध्ये. एक हँडसम पर्सनॅलिटी. सुमित हास्य दिसतं त्यांच्या चेहऱ्यावरती. चांगली क्षणचित्र टिपली जात आहेत कॅमेरामॅनच्या माध्यमातून. अक्षय गोलंदाजी मार्कवर. टाकला जितेश.
हा चेंडू चेंज ऑफ पेस हेलिकॉप्टर उडवलाय लँड झेल सुटतो यावेळेला 2 धावा मिळत आहेत बघा स्ट्राईक देखील रुटेट झाली पुन्हा एकदा जितेशला स्ट्राईक मिळाले धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 46 देवेंद्रवर दबाव बघायला मिळतोय झेल सोडला हेलिकॉप्टर उडवला होता पण असं वाटलं की लँड आपण मिळेल तर मैदानाच्या बाहेर होईल तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू अक्षय साकला जितेश चेंडू यावेळेला पडल्यानंतर जास्त बाहेर निघतो पंच वाईडची खूण करतायत बंद धावेने बर धावसंख्या 10 फलकात 47 धावा आपण पाहू शकता इथून मोठी दिसे संघ फाईट बॅक करू शकतो गोलंदाजी खूप चांगली त्यांच्याकडे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे अक्षय मात्रे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला जितेश पाटील हा चेंडू ऑन साईडला पुल केला यावेळेला चेंडू पाहायचा यावेळेला सीमारेषा बाहेर जातोय षटकार जबरदस्त फलंदाजी करतो 12 चेंडू 36 धावांचं योगदान देतोय जीवदार मिळालंय अक्षयला हा चेंडू अजून एक मोठा फटका चेंडू जातो मिड विकेट सीमारच्या पार षटकार षटकादी आता धावा किती आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतायत धरम 22 धावा आल्या आहेत म्हणजे 40 धावा आतापर्यंत आल्या आहेत चेंडू बाकीत अजून विचार केला तर म्हणजे 11 चेंडू 40 धावा आहेत काय फलंदाजी करतो जितेश वैयक्तिक खेळतो आपण आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतायत 42 धावांचं योगदान देतो टाळा जरूर झाला पाहिजे जितेश साडी काय फलंदाजी करतोय आपल्या प्रेक्षकांना आपल्या पाठीराख्यांना मंत्रमुग्ध करतोय अरे मी मगाशीच म्हणालो संतोष सर की हा फलंदाज जर चांगली फलंदाजी करतो तर आपण ते 50+ धावा होतील आणि त्यात झाल्यात देखील आता 59 धावा लागल्यात धावफल करते एक चेंडू बाकी अजूनही आता एंड बदलतोय अक्षय सलग 2 षटकार आल्यात सलग चेंडू यावेळेला आपण बोलले तर डॉट जातोय धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 59-60 धावांचं लक्ष असणारे जय हनुमान दातेरी संघासमोर तर विकेटचा विचार केला तर विकेट देखील आपण पाहू शकता यावेळेला विकेट गेले तब्बल 2च गडी बाद झाल्यात 2 गडी बाद 59-60 धावांचं लक्ष असणारे तर रोशन मात्रे गोठवली साहेबांना विनंती करतो या टॉस करण्यासाठी यानंतर आजच्या दिवसातली शेवटची मॅच असणारे गावदेवी उंबारली पक्ष बामालीमध्ये बेस्ट दोन्ही संघांना खार्डी चषक टॉस जिंकलाय सचिन आपण पहिला नाणं स्वीकारायचं आहे सचिन टॉस जिंकलाय काय डिसिजन असणार आहे 2 मिनिटं जरा डिसिजन पेंडिंग ठेवतो चालेल काही हरकत नाही आहे तर जाऊ शकता डिसिजन पेंडिंग आहे तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये कुणाल दाते सरांकडे धन्यवाद धन्यवाद बाळू पाटील सर डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलाय त्याचं देखील कारण असावं बाळू पाटील सर कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये ती मॅच एक्झॅक्ट किती वाजता सुरू होईल याचा अंदाज ते लावतील आणि त्याच्यानंतर ते डिसिजन घेतील कदाचित कारण हे पैत्रे आहेत क्रिकेटचे अनंत पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं डिसिजन पेंडिंग ठेवल्यानंतर त्यांना माहिती आहे परंतु मी तर म्हणेन की आजच्या दिवसामध्ये सर्व सामने अगदी योग्य टाईममध्ये झालेत
वेळेवर सर्व टीम उपस्थित झाल्या, वेळेवर सगळे मॅचेस आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत आणि त्यामुळे उंबारली संघ किरण दळवी दातिवली यांना विनंती आपण या व्यासपीठावर. उंबारली संघ सचिन आपण 3 ओव्हरच्या दरम्यान लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवा हीच अपेक्षा आम्ही करतो. उद्याचे सामने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हेदुटणे विरुद्ध आगासन उद्या ठीक 8:30 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचे, लक्षात घ्या. आज देखील मॅच 8:52 सुरू झाली. उद्या मात्र आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत की 8:45 इथे बॉल पडेल. कौसा विरुद्ध वडवली बी दुसरी मॅच होईल. नागाव आणि उसारघर हा तिसरा सामना होईल. मानेरे विरुद्ध वाकळण ही चौथी मॅच होईल. देसाई रवी यांचा संघ काटेईच्या विरुद्ध खेळताना दिसेल. जयदुर्गा माता काटेई 5व्या मॅचमध्ये. भोपर आणि तिसगाव हा 6वा सामना उद्या खेळवला जाईल. तर हे उद्याचे 12 संघ मैदानामध्ये उतरतील. उद्या ठीक 8:30 वाजता या टीमने पहिल्या सामन्यासाठी उपस्थित राहायचे, हेदुटणे आणि आगासन. चला तर मॅचकडे वळूया. या मॅचमध्ये टार्गेट आहे 60 रनचं. 3 ओव्हरमध्ये पहिल्या 19 रन होते, परंतु त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये तुफानी फटकेबाजी करत एक चांगलं लक्ष, एक मोठं आव्हान इथे सेट केलं टीम मोठी देसाईने जैनुमान दातिवलीच्या विरुद्ध. आणि आता जैनुमान दातिवलीचे बॅट्समन सलामीसाठी मैदानामध्ये आहेत, विशाल मडवी आणि त्याच्याबरोबर जयेश म्हात्रे. मागच्या मॅचमध्ये जयेश म्हात्रेने खूप चांगली इनिंग पेश केली, ताबडतोड बॅटिंग केली, शेवटपर्यंत तो मैदानामध्ये राहिला आणि एक सन्मानजनक धावसंख्या टीमला उभी करून दिली. तोच जयेश या मॅचमध्ये पाहूया कसा खेळतोय. मागच्या मॅचमध्ये विशालला थोडंसं अपयश आलं. पांढऱ्या रंगाचा जो शुभ्र पडदा तुम्ही पाहताय ही या स्पर्धेची शान आहे. लक्षात घ्या, प्रेक्षकांना विनंती करतो की त्या पडद्याच्या मागे तुम्हाला बसायचंय. बसण्यासाठी भव्य दिव्य स्टँड्स आहेत तुमच्यासाठी आणि त्याच्या आतमध्येच म्हणजे पडद्याच्या मागे आणि त्या स्टँडच्या आतमध्ये तुम्हाला बसायचंय. पडद्याच्या बाहेर म्हणजेच ग्राउंडच्या आतमध्ये कोणीही बसणार नाही, ही कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला करतोय. पहिला बॉल बॉलिंग करण्यासाठी प्रतीक. पहिलाच बॉल आडव्या बॅटने शॉट आर्म पूल केलाय मिडविकेटला आणि तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न, इथे यश मिळतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु थोडंसं ताळमेळ बिघडलं होतं दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. धावायचं की नाही ही द्विधा मनस्थिती आणि अखेर निर्णय घेतला. होतील इथे 2 रन आणि झाले 2 रन पूर्ण. ही आहे मॅन ऑफ द सिरीजची TVS अपाची बाईक. मालिकावीराचं स्वप्न पाहूया कुठल्या खेळाडूचं पूर्ण होईल या खाडी चषक 2021 मधलं. यावेळेला फटका हवेत खेळलाय, हवेच्या बरोबरीने बॉल चाललाय सीमारेषा पार. काऊ कॉर्नरला भेदून 6 धावांसाठी षटकार. ओव्हरनेच हा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर मॅन ऑफ द सिरीजची TVS अपाची ही बाईक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि यावेळेला झेल सुटलाय. कॅच ड्रॉप मिड ऑफच्या दरम्यान झेल सुटलाय, परंतु ही TVS अपाची ही बाईक ज्या खेळाडूला मिळेल या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू जो असेल त्या टीमचे 20,000 रुपये अनामत रक्कम ही आयोजकांकडे राखीव राहील. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. अशा अनेक स्पर्धा आपण कव्हर करतो, रजिस्ट्रेशन त्या बाईकचं होत नाही. त्यामुळे विनंती आहे, ज्यावेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन कराल त्या बाईकचं त्यावेळेला तुमचे 20,000 रुपये रोख तुम्हाला आयोजकांच्या वतीने परत दिले जातील. ती अनामत रक्कम म्हणून आयोजकांकडे राखीव राहील. यावेळेला फटका चांगला आहे, थ्रू दी कव्हर खेळून काढला. डीप कव्हर मध्ये कुठलाच खेळाडू नाहीये. फायदा मिळेल, रन मिळतील. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाते. हा येतोय चौकार.
जयेश म्हात्रे मागच्या मॅचचा फॉर्म याही मॅच मध्ये दाखवतोय. शफल झाला आता मात्र मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेतलाय जयेशने. आणखीन एक दमदार स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑफला 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17. किरण दळवी शाखाध्यक्ष दातिवली यांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. किरणजी दळवी शाखाध्यक्ष आहेत. आणि मी मगाशी ज्या मालिकावीराच्या बाईकचा उल्लेख केला त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे या स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या. प्रत्येक रनसाठी तुम्हाला 1 पॉईंट मिळेल आणि बॉलरसाठी जर त्याने विकेट घेतली तर त्याला 3 पॉईंट्स दिले जातील. त्याचबरोबर बोनस पॉईंट काही आहेत. 5 विकेट जर कुठल्या बॉलरने घेतले तर 15 पॉईंट तर तुम्हाला मिळतीलच आणि 10 पॉईंट बोनसच्या स्वरूपात म्हणजे 25 पॉईंट तुम्हाला मिळतील. 50 रन अर्धशतक करणाऱ्या बॅट्समनला आणखीन 10 पॉईंट एक्स्ट्रा आणि यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. जयेशची विकेट मिळाली. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चांगला झेल. जयेश डिपार्ट एक मोठा झटका बसतोय या टीमला. आहे आणि असे झेल घेणं गरजेचं आहे आपल्या टीमसाठी, कारण जयेश आक्रमक भूमिकेमध्ये होता. मी क्रायटेरियावर होतो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, जी बाईक दिली जाईल TVS अपाचीच्या. बोनस पॉईंट 5 विकेटसाठी आहेत. 10 म्हणजे तुम्हाला तब्बल 25 पॉईंट मिळू शकतात. 15 पॉईंट तुमच्या विकेटचे, 3 पॉईंट ईच विकेटसाठी आणि त्यानंतर 10 बोनस पॉईंट असे 25. त्यानंतर 50 रन जो खेळाडू ते पूर्ण करेल अर्धशतक ते 50 पॉईंट तर त्याला मिळतीलच आणि 10 पॉईंट बोनसच्या स्वरूपात अजून दिले जातील म्हणजे 60 पॉईंट त्याला मिळू शकतात. आणि त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू ठरेल त्याला 10 पॉईंट बोनसच्या स्वरूपात दिले जातील. हा क्रायटेरिया आहे या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द सिरीजची TVS अपाची ज्या खेळाडूला दिली जाईल त्याच्यासाठी. टॉस यानंतरच्या मॅचमध्ये जिंकलाय सचिन यांनी. उंबारली टीमचे कॅप्टन फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा. शेवटचा सामना असेल यानंतरचा अगदी थोड्याच वेळामध्ये. सध्या पाठलाग सुरू आहे 60 रनचा. पहिला झटका बसलाय. बॅट्समन आउट झालाय दातिवली संघाचा जयेश. पंचांकडे हलकीशी अपील झाली आहे. अंपायर एकमेकांकडे आशाळभूत नजरेने पाहत आहेत आणि अखेर शेवटच्या क्षणाला हा निर्णय येतोय. वाईड बॉल. डोक्यापेक्षा जास्त उंची घेत बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सल्ला मसलत चर्चा करणं गरजेचं आहे, तेच केलंय. अंपायर डिसिजन विल बी फायनल. डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. तुम्हाला बीमरसाठी फक्त एक रिव्ह्यू आहे. वेस्ट हाय कमरेपेक्षा जास्त उंची बॉलने गाठली का हे पाहण्यासाठी. बाकी ऑन फील्ड अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. तर व्हाईट बॉल इथे घोषित केलं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 18. प्रेम देवकर बॉलिंग मार्कवर. प्रेमचा हा बॉल कव्हर्सला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हरला. 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल. 2 रन इथे मिळतील. मागच्या मॅच मध्ये प्रेम देवकरने खूप चांगली बॉलिंग केली होती. 2 ओव्हरमध्ये 3 रन 4 विकेट. बॉलिंग अनालिसिस प्रेम देवकरचं. बॅटिंग मध्ये 7 रन. खंबालपाडाच्या विरुद्ध खेळत असताना एक चांगला यंगस्टर आहे प्रेम. दुसरं षटक इथे हाताळतोय. टीमची धावसंख्या 20. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑन वरून येतोय धावत. तोपर्यंत 1 रन मिळते. चांगली फिल्डिंग होत असताना डीपच्या दरम्यान जितेशच्या माध्यमातून बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये जितेशनेच केली आपल्या टीमसाठी दमदार खेळ करत. तुफानी इनिंग पेश केली. 14 बॉलमध्ये 42. 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट होता. बॅटिंग केली आता फिल्डिंग मध्ये देखील दमखम दाखवतोय जितेश, ही महत्वाची गोष्ट. 14 बॉलमध्ये 42 रन केले. लक्ष ठेवलं 60 रनचा आणि त्याचा पाठलाग मैदानामध्ये करताना इथे दिसेल का, हाच तर एक मोठा प्रश्न आहे. जनुमान दापोली बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आतमधली कडा घेतली. बॅटची गलीमध्ये बॉल जातोय. गलीमध्ये फिल्डिंग चांगली होते. 1 रन तिथे मिळते. संदेश होता तिथे
या सिंगल नंतर टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 22-22. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि गली ठेवण्यात आलेली आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. पॉईंट आहे आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड ऑफ ही क्षेत्ररक्षण. बॉल तयार. प्रेमचा हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या डोक्यावरून टर्न होतोय बॉल. एक फिल्डर धावतोय बॉलच्या मागे, परंतु बॉल थांबू शकणार नाही विशाल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. तर 4 आणि ते मिळतात. पहा विशाल आणि बॉलमध्ये काय रेस लागली होती, परंतु विशाल अपयशी ठरला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 4 धावा मिळतात. टीमची धावसंख्या आता आकार घेते. रन झाले 26-26. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला चांगला बाउन्सर. बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अंपायर सांगतात अगदी खांद्याजवळून. चांगला निर्णय. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरमधला. 26 रन आहेत स्कोर बोर्डवर आणि मी म्हणेन आतापर्यंत चांगला स्टँड मिळालाय या टीमला 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना. लेग स्टंपच्या बाहेर. दिशा खराब. नियंत्रण नव्हतं या बॉलवर. प्रेमचं खराब बॉलिंग. आता मी म्हणेन प्रेमच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन. टीमच्या टोटलमध्ये रन झाले 27. 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम जैनुमान दातिवलीला. फलंदाज जयेश मात्रे जो आक्रमक होता तो आऊट झाला आणि त्यानंतर पहा पूर्ण सामन्याची सूत्र आता विशाल मडवीने आपल्या खांद्यावर घेतलीत. विशालच्या बरोबरीने नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे निवृत्ती मात्रे आणि सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन विशाल. आत्तापर्यंत 7 बॉलमध्ये 16 रन. मागच्या मॅचमध्ये अपयश आलं होतं विशालला. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला फटका हवेत खेळलाय विशाल. स्वतः बॉलर येतोय प्रेम. प्रेमने सांगितलं ही कॅच माझी आहे आणि ही विकेट माझी आहे. बॅट्समन अखेर विशाल मडवीची विकेट इथे मिळाली. बॉलर होता बॉलिंग करत असताना प्रेम देवकर. या ओव्हरमध्ये महत्वपूर्ण यश. आणि आता नवीन बॉलर येतोय संदेश मात्रे. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. रन झालेत आतापर्यंत 27-27. लॉस ऑफ 2 विकेट. गावदेवी ग्रामस्थ मंडळ खार्डी व गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी चषक 2021. 1998 ला या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज 23 वर्षे या स्पर्धेला पूर्ण झालेली आहेत. काल पहिला दिवस या स्पर्धेचा संपन्न झाला. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. बॉल तयार. ओव्हर द विकेट. यावेळेला फटका हवेत खेळलाय. फिल्डर स्वतः बॉलर येतोय खाली. संदेशने पकडला झेल. आणखीन एक झटका बसतोय टीम दातिवलीला. विनीत पाटील आला तसा आता पॅव्हेलियनच्या दिशेने चाललाय. महत्वपूर्ण विकेट संदेशच्या खात्यामध्ये. संदेश मात्रेने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आपल्या टीमसाठी आणि आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललाय अनिकेत मात्रे. पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. पॉवर प्ले संपलाय त्यामुळे आता तुम्हाला सिंगल डबलवर भरोसा दाखवावा लागेल आणि नंतर मात्र सेट व्हाल त्यावेळेला बॅटिंग मोठमोठे फटके येऊ शकतात बॅटिंगमध्ये. परंतु इथे पहा आणखीन एक चांगला बॉल संदेशच्या माध्यमातून.
बाउन्स चांगला मिळाला, शरीराचा वेध घेतला, अंपायरचा इशारा येतोय लेग बाईज. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये रन होतील आता स्कोर बोर्डवर 28. 32 रनची अजूनही आवश्यकता, 60 रनचं लक्ष. 3 विकेट गमावलेले आहेत बॅटिंग करत असताना दातिवलीने. फुलर लेनचा बॉल, आता मात्र कव्हर पॉइंट मधून बॉल निघतोय डीप मध्ये. फिल्डर धावतायत 2, 1 रन इथे कंप्लीट होते. दीपेशकडे बॉल जाईल तोपर्यंत 2 रन इथे मिळवले जातात. रन होतात 30. अर्ध लक्ष आता पार केलंय टीम जनुमान दातिवलीने, परंतु अजूनही लक्षापासून दूरच आहे मी म्हणेन हा संघ, कारण आता विकेट्स गमावलेत त्यांच्या टीमने 3. जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे. अनिकेत मात्रेला निवृत्ती, मात्रेच्या बरोबरीने स्ट्रायकिंग एंडला खेळतोय सध्या बॅट्समन अनिकेत मात्रे. अनिकेतसाठी हा बॉल आणि यावेळेला विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन हा बॉल विसावला. मयूरने हा झेल पकडलाय. अनिकेत आउट. चांगले संगीत. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये चाललाय रोहित नाईक. अर्धे बॉल कंप्लीट झाले होते, अर्धे रन पूर्ण झाले होते, परंतु इथून ज्यावेळेला या ओव्हरचा चौथा बॉल डिलिव्हर्ड केला, 1 विकेट मिळाली, 4 विकेट गमावले बॅटिंग करणारा संघ दातिवलीने. आणि आता अजूनही 30 रनची आवश्यकता येणाऱ्या 14 बॉल मध्ये. 14 बॉल आणि 30 रन. नवीन फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला खेळतोय रोहित नाईक, राईट हँडेड बॅट्समन. यावेळेला काय फटकाय, पाहिलंच नाही बॉलकडे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. ही नजाकत आहे, ही ताकद आहे, काय टायमिंग आहे आणि काय हा स्ट्रोक आहे. 4 रन. चार रन इथे मिळतात. या चौकारानंतर टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर. आल्या आल्या चौकार. दुसरा बॉल फुलर लेनचा होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग अंपायरला मात्र कसरत करावी लागली. अखेर मनोज गुप्ता यांच्या पाठीवर जाऊन बॉल आदळला. 2 रन इथे मिळतील. 2 रन टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ इथे संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जनुमान दातिवलीची धावसंख्या आहे 36. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 24. उद्या स्पर्धेचा 3रा दिवस. उद्या हेदुटणे विरुद्ध आगासन ही पहिली मॅच ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे दोन्ही टीमने. कौसानी वडवली बी ही दुसरी मॅच असेल. नागाव विरुद्ध उसरगर ही तिसरी मॅच. मानेरे विरुद्ध वाकळण चौथी मॅच होईल. देसाई म्हणजेच रवी मात्रे यांची टीम काटेच्या विरुद्ध खेळताना दिसेल 5व्या मॅच मध्ये. भोपर विरुद्ध तिसगाव असा 6वा सामना उद्या खेळवला जाईल. या पण ऐकूया हंस डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. थँक्यू कुणाल सर. 1 मिनिट आपण एक सत्कार केले. किरण दळवी मनसे शाखा अध्यक्ष दातिवली यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. जयेंद्र म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करायचा आहे. किरण दळवी मनसे शाखा अध्यक्ष दातिवली यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय जयेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. नाउ बॅक टू क्रिकेट. कुणाल सर. प्रेम देवकर बॉलिंग मार्कवर. बामाळी आणि उंबारली यानंतरचा सामना आम्ही आपल्या स्क्रीनवर दाखवतोय. मॅच नंबर 9 कमिंग अप नेक्स्ट. कोडवा मैदान, दिवाशीळ रोड, शिळगाव हे ठिकाण आहे या स्पर्धेचं. गेले अनेक वर्षे या मैदानावर ही स्पर्धा रंगते.
खूप दैदिप्यमान सोहळा या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दिनेश हिरामन पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज या दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण ही करते स्पर्धा. उद्या तिसरा दिवस असेल या स्पर्धेचा. उद्या देखील 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. एकूण 48 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये झालाय. 12 बॉल आणि 24 रनची आवश्यकता. बॅट्समन तयार. बॉलिंग मार्कवर तयार होतोय बॉलर प्रेम. पहिला बॉल ऑन ड्राईव्ह केलाय प्रेमच्या अगदी उजव्या बाजूने बॉल निघाला लॉंग ऑनला. फिल्डिंग थोडीशी खराब होते, फंबलिंग होते, तोपर्यंत 2 रन इथे मिळतील. बॉटमहँडचा खूप चांगला वापर करत असताना बॅट्समन स्ट्रायकिंग इनला खेळत आहेत निवृत्ती मात्रे. 2 रन मिळतील निवृत्तीला. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेत आतापर्यंत 38. 22 रनची अजूनही आवश्यकता आहे जेनुमान दातिवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मोठी देसाईच्या विरुद्ध बॉल तयार प्रेम. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र चाललाय, ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या गॅप मध्ये. 3 फिल्डर धावतायत. बॉल थांबणार नाही. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. हा चौकार. तर निवृत्ती यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक लॉंग लेग आणि फाईन लेगच्या गॅप मधून 4 धावांसाठी. रन झालेत 42. आता रन करायचे 18. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 10 बॉल मध्ये 18 रन हे समीकरण. प्रेम थोडासा महागडा या ओव्हरमध्ये. यावेळेला फटका हवेत खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. भरपूर दूरवरून यायचंय जितेशला. जितेश पर्यंत बॉल पोहोचला नाही. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट करत असताना निवृत्ती. रन येणं गरजेचं आहे, मग त्या कशाही येऊत. 2 रन इथे मिळतील. विकेट किपर सांगतायत थोडंसं स्टार्ट घ्या कारण मैदान मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये स्टार्ट घेणं गरजेचं आहे. परंतु 2 रन इथे मिळालेत निवृत्तीसाठी. ही गोष्ट चांगली आहे मी म्हणेन टीम जेनुमान दातिवलीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. पुढचा बॉल टाकण्यासाठी बॉल तयार. रन झाले 44. बॅकफुटला जाऊन कट केलाय. अपर कट. बॉल चाललाय डीप थर्ड मॅन. बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि हा येतोय चौकार. थँक्यू. प्रेक्षकांना विनंती करतो, तुम्ही या स्पर्धेचे घटक आहात, परंतु पडद्यावर काही प्रेक्षकांनी पाय ठेवलेले आहेत. खुर्च्यांवर पाय ठेवून तुम्ही बसलेले आहात. तुम्हाला विनंती आहे, 8 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता. 8 बॉल आणि 12 रन हे समीकरण. या मॅच मध्ये स्ट्रायकिंग इनला बॅट्समन निवृत्ती मात्रे. खूप चांगली बॅटिंग करत असताना निवृत्ती. शफल झाला. बॉल नंतर सोडून दिला. फॉलो करण्याचा प्रयत्न होता बॉलरचा निवृत्ती यांना आणि लगेचच निवृत्तीने विचार केला की हा बॉल तर लेग स्टंपच्या बाहेर आहे, मग खेळण्याला काही महत्व नाही आणि लगेच सोडून दिला बॉल. विकेट किपरसाठी व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर टीमची धावसंख्या आता 49. 11 रनची आवश्यकता आहे. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक. काय मॅच इथे रंगली आहे. आतापर्यंत 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जेनुमान दातिवली. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. अंपायरकडे हलकीशी अपील इथे केली विकेट किपरने. बॉलर मात्र उत्साही नव्हता या अपीलमध्ये, त्यामुळे येतोय हा डॉट बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं की दबाव निर्माण होईल आणि आता विकेट किपर काहीसा कानमंत्र देण्यासाठी गेलाय बॉलरकडे की हा बॉल कुठे टाकायचा आहे. टीमची धावसंख्या आहे 49 आणि रन करायचे अजूनही 11. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना विकेट गमावले होते मोठी देसाईने फक्त 2 आणि 4 विकेट गमावलेले आहेत आतापर्यंत जेनुमान दातिवलीने. म्हणजे येणाऱ्या 7 बॉलमध्ये तुम्हाला 11 रन काढावेच लागतील. विकेट जास्त गमावलेत आतापर्यंत दातिवली संघाने, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या 7 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता आहेच. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. दोन्ही टीमला समर्थन खूप चांगलं आहे. बॉलर तयार. राईट अबोव्ह द विकेट. यावेळेला फटका हुक केलाय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. विशाल आलाय. विशालने झेल सोडलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन बसलाय. पंचांचा इशारा. 4 रन हा चौकार.
काही सन्मान आहेत ते आम्ही घेणार आहोत. संजय गायकर साहेब, माजी सदस्य निलजेपाडा घेसर, मी हरी पवार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. संजय गायकर माजी सदस्य निलजेपाडा घेसर यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. हरी पवार यांच्या शुभ हस्ते त्याचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. एक उबदार शाल आणि मोमेंटो देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. तसेच राहुल भोईर, शाखा अध्यक्ष निलजेपाडा घेसर, मी काशीनाथ फौजदार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. राहुल भोईर, शाखा अध्यक्ष निलजेपाडा घेसर, काशीनाथदादा फौजदार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान करायचा आहे. जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये कुणाल दाते सरांकडे. 6 बॉलमध्ये आता 7 रनची आवश्यकता. हा झेल नाही तर मी म्हणेन मॅच देखील सोडली विशालने, कारण नजर तर बसवली होती त्याने बॉलवर, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल त्याच्या हातातून निसटला. 4 रन ते मिळाले आणि म्हणतात ना किस्मत भी बहादुरों का साथ देतीये, अगदी तसंच झालं या मॅचमध्ये. खूप चांगली झुंज दिली टीम जयनुमान दातवलीच्या बॅट्समनने. विकेट गमावले रेग्युलर इंटरव्हलमध्ये, परंतु विकेटचा दबाव येऊ दिलेला नाहीये बॅट्समनने स्वतःवर आणि टीमवर देखील. निवृत्तीने खूप चांगला खेळ दाखवला. 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना निवृत्तीने एका बाजूने किल्ला लढवला. 6 बॉल 7 रन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन रोहित आणि बॉलिंग मार्कवर आहे सागर. पहिला बॉल इनसाइड एज, विकेट कीपरच्या हातामध्ये. कंपल्सरी आता रन करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 5 बॉल 7 रन. बॉलिंग करण्यासाठी सागर पाटील शेवटचं षटक हाताळतोय. पहिला बॉल अचूक टप्प्यावर टाकलाय बॅट्समन रोहित नाईकच्या अगेन्स्ट. रोहितने आतापर्यंत 3 बॉल फेस केले. तो खेळतोय 6 रनवर. 200चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट, परंतु त्याच्या समोर कडवं आव्हान सागर पाटील पेश करेल. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. सलग दुसरा डॉट बॉल. आता टाळ्यांचा गजर होतो या बॉलिंगसाठी, कारण आता माहिती आहे दबाव वाढलाय. सलग 2 डॉट बॉल रोहित नाईकच्या विरुद्ध आणि त्यामुळे 4 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता. कंपल्सरी रन काढावे लागतील. त्याचं कारण आहे फक्त 2 विकेट गमावले होते बॅटिंग करत असताना मोठी देसाईने, आणि आतापर्यंत 4 विकेट गमावलेले आहेत जयनुमान दातिवलीने. संघटनेचा नियम आहे सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातील, त्यामुळे आता तुम्हाला रन कराव्याच लागतील. तिसरा बॉल हवेत उडवलाय मिडविकेट सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आवश्यकता बॉलची मागणी मैदानामध्ये होते. रोहित नाईकच्या बॅटमधून षटकार. क्रिकेटच्या सागरात भरती ओहोटी येतच राहतील. स्वतःवर विश्वास ठेवून तटस्थ उभं राहावं, म्हणजे प्रत्येक संकट पार होतील. हेच इथे सांगतोय त्याचा हा षटकार. पहिले 2 बॉल डॉट गेले. दडपण होतं, प्रेशर होतं, परंतु संकटावर मात करणं काय असतं ते या षटकाराने दाखवून दिलं. काय मोठा फटका होता मिडविकेटला 6 धावांसाठी. आता पहा टेस्ट क्रिकेटमध्ये जशा पद्धतीने क्षेत्ररक्षण लागतं तसं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. 3 बॉलमध्ये 1 रनची आवश्यकता. सिली मिड ऑन, सिली कव्हर पॉइंट, सिली पॉइंट, एक स्लीप, फॉरवर्ड शॉर्ट लेग, बॅकवर्ड शॉर्ट लेग, असं क्षेत्ररक्षण सजवलंय. बॉल तयार. मंकटिंग करण्याचा प्रयत्न, परंतु अंपायरचा इशारा येतो डेड बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनला देखील आता याची कल्पना आली आहे. तो स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना रोहित नाईक. बॉल तयार. 3 बॉल 1. आणि यावेळेला रोहितने आणखीन एक वेळा मोठा फटका सजवलाय. हा देखील बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय जय हनुमान दातिवली या संघाने. सक्सेसफुली रन चेस केले 60. कुठं सर 1 मिनिट, एक सत्कार आहे. नितेश भोईर निलजेपाडा घेसर यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. विकास पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करायचा आहे. विलास पाटील यांच्या शुभ हस्ते नितेश भोईर निलजेपाडा घेसर यांचा सत्कार करतील. विलास पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करायचा आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये कुणाल दाते सरांकडे.
तर या मॅचचा हिरो ठरेल निवृत्ती, ज्याने टीम मध्ये खेळत असताना टीमचा डाव सावरला. मी म्हणेन विकेट गेल्या, टीमच्या जयेश आऊट झाला, विशाल मडवी आऊट झाला, परंतु या खेळाडूने टीमला सावरलं. जेव्हा आवश्यकता होती तेव्हा रन केल्या. 8 बॉलमध्ये 17 रनची खेळी या बॅट्समनने साकारली आणि तो ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिथे जोडलेले आहेत बाळू पाटील सर. थँक्यू कुणाल सर. तर अभिनंदन निवृत्ती, प्रथमतः तुमचं वेलपेट, खूप चांगला खेळ केला आणि संघाला मात्र 2 सामने तुम्ही विजय करून दिलेत आणि पुढच्या फेरीत दाखल झाल्यात. तर्जकांच्या माध्यमातून आपण पाहू शकता तुम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी आपण म्हणजे तर रॉकस्टारकडून टी शर्ट, संजय अलिमकरकडून मनगटी घड्याळ, आयोजकांच्या माध्यमातून एक मोमेंटो, ब्युटिफुल मोमेंटो तुम्हाला दिलं जाणार आहे. तर पद्माकर पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान करायची. खूप चांगला खेळ केला निवृत्तीने. संघ थोडासा बॅकपड होता, आपण विशाल बाद झाला, जयेश बाद झाल्यानंतर जबाबदारी का असते आणि जबाबदारीने खेळ केला. मग दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान करायची. रॉकस्टारकडून टी शर्ट, संजय अलिमकरकडून मनगटी घड्याळ,